पोटाचा घेर कमी करायचा आहे. ऍसिडिटीचा खूप जास्त त्रास आहे. गॅस बनत असतो सारखा, जरासं काय खाल्लं की पचतच नाही खाल्लेलं, किंवा पूर्ण बॉडीचा फॅट खूप जास्त वाढलेला आहे. तर काय करू, कसं करू, डॉक्टरकडे जाऊ का? तर गॅरंटीने सांगते तुम्हाला डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाहीये गॅस ऍसिडिटीसाठी पण. आणि जर पोटाचा घेर खूप वाढलाय, शरीर पण खूप भारी झालेलं आहे, तर ज्या पण आज मी तुम्हाला योगासन दाखवते ना, यांनी 101% रिझल्ट भेटतो. जर रात्री म्हणजे दुपारी असो किंवा रात्री असो, तुम्ही जेवण झाल्यावरती 10 मिनिटांनी लगेच या स्टेप करायच्या आहेत आणि खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. याच्याने तुमचं खाल्लेलं पण पचतं, पाचनक्रिया पण आपली सुधारते आणि मेटाबॉलिझम बूस्ट होतो. याच्याने आपला फॅट लॉस होतो आणि मग फॅट लॉस झाला की आपला गॅस, ऍसिडिटी या गोष्टी तर हवेतच उडून जातात. तर काय करायचं आपल्याला, जेवण झाल्याबरोबर 1 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता इथे जेवलोय ताट असं बाजूला ठेवून द्यायचंय आणि या पोझिशन मध्ये यायचं, पायाला बाजूला करायचं आणि असं बसायचं. ठीक आहे, या पोझिशन मध्ये बसलो आपण. आपले हे जे पायाचे पंजे आहेत ना बाजूला करायचे, प्रयत्न करायचा. अजिबातच तुम्हाला बसायला होत नाही, गुडघे दुखतात, पोटाचा घेर खूप वाढलाय, तर तुम्ही ऍटलीस्ट इथे उशी घ्यायची, अशी उशी घ्यायची. ठीक आहे, आणि असं बसायचं जमत नसेल तर. नाहीतर काय करायचं, अजून उशी घेऊन तुम्ही इथे ठेवायची, ते तुमच्या पायाच्या इथे, आणि ह्या पोझिशन मध्ये बसायचं. या दोन्ही पोझिशन तुम्हाला जमत नसतील तरच करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही असं बसायचं आणि आता इथे काय करायचं, काहीच करायचं नाही. 5 मिनिटं ह्याच पोझिशन मध्ये बसायचं आणि बसलेलंच राहायचं. या दोन्ही उशांची पण पोझिशन तुम्हाला जमत नाही, आता कुठे तामझाम करू उशी घेऊ, तर तुम्ही पायाच्या पंजांवरती थोडस बसायचं या पोझिशन मध्ये आणि काहीच करायचं नाही. आता हे झालं करून, जेवण झालेलं आहे आपलं, 5 ते 10 मिनिटं झालेत. या आसन मध्ये आपण 2-4 मिनिटं बसलोय आणि असं नॉर्मल बसलोय, 5-10 मिनिटं झाले. आता लगेच काय करायचं, या पोझिशन मध्ये किंवा तुम्ही या पोझिशन मध्ये जस्ट 1 2, खाल्लेलं आहे ना पूर्ण खाली जाणार आपलं, इथे अडकतं खाणं, इथे पोट फुगतं, त्याच्यासाठी हे आसन बेस्ट आहे. तर या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता त्याच्यानंतर काय करायचं, या पोझिशन मध्ये थोडस यायचं. असं आल्याच्या नंतर काहीच नाही करायचं. 1, हे पूर्ण खाल्लेलं आपलं खाली जाणार आणि आपल्याला हलकं पण वाटणार आणि आपल्या पोटावरती पण प्रेशर येणार. एकदम स्लो मध्ये करायचं, घाई वचवच करायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याच्यानंतर काय करायचं, या पोझिशन मध्ये थोडस आपल्या चीन वरती न्यायचं आणि ब्रीदिंग थांबून ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं. वापस या पोझिशन मध्ये यायचं, वापस उठायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या पोझिशन मध्ये तुम्हाला दाखवते. याच पोझिशन मध्ये आपण आलोय आणि ब्रीदिंग करून हाताला वरती न्यायचं, असं लॉक करून घ्यायचं. खाल्लेलं आहे ते खाली पूर्ण डायजेस्ट होत राहणार आहे आपलं. ट्विस्ट करायचं या पोझिशन मध्ये. 1 2 3, या पोझिशन मध्ये दाखवते. 4
6 7 8 9 10. आता ज्यांना गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे ना, पहिले सांगितलं तुम्ही गुडघ्याच्या खाली उशी घेऊन हे करायचं आणि नॉर्मल सगळं काही करून झाल्याच्या नंतर यायचं, बसायचं नॉर्मल. आता 15-20 मिनिटं झालेले आहेत जेवण करून आणि ह्या स्टेप आपण फॉलो केलेल्या आहेत. आता याच्यानंतर काय करायचं, तर याच्यानंतर आपल्याला गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बडीशोप घालायची, मिक्स करायची आणि ते पाणी कोमट बडीशोप चावून घ्यायची आणि पाणी पिऊन घ्यायचं. इतकं छान आणि सकाळी तुमचं पोट साफ होणार आहे ना. ह्या जर गोष्टी केल्या तर पोट साफ होणार, गॅस ऍसिडिटी गायब होते पोट साफ झाल्याच्या नंतर. आणि डेली जर तुमचं पोट साफ होत राहिलं तर बॉडी डिटॉक्स होत राहिली तर फॅट लॉस 100% होतो. कारण की हे योगासननी आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतो आणि आपल्याला रिझल्ट भेटत जातो. या गोष्टी करतानाच थोडंफार खाण्यावरती कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे. जर पोटाचा घेर जास्त वाढलेला आहे तर गॅस ऍसिडिटी बनते, तर तुम्ही फक्त या गोष्टी फॉलो करू शकता. तर तुम्हाला जर पोटाचा घेर कमी करायचा असेल आणि ह्या गोष्टी बिमाऱ्या आपल्या छोट्या मोठ्या जर तुम्ही औषधी गोळ्या खात असाल ना, तर तुम्ही हे जर गोष्टी फॉलो केल्या तर छान रिझल्ट भेटू शकतो. केव्हा जेव्हा कराल तेव्हा बघून, व्हिडिओ बघून काहीच भेटत नाही. 2 दिवस करून काहीच भेटत नाही. कंटिन्युअसली करायचंय. कंटिन्युअसली करत घेतला तर 5-6 दिवसातच तुम्हाला, 2-4 दिवसातच तुम्हाला चेंज वाटेल तुमच्या बॉडीमध्ये. याची गॅरंटी देते मी. छोट्या मोठ्या बिमाऱ्या गायबच होऊन जातील. माझे एक स्टुडंट आहे, 10,000 महिन्याला औषधीचे खर्च होता त्यांचा. आज 0 खर्च आहे फक्त योगा करून. तर तुम्हाला काय असं हेल्थ इश्यू असतील किंवा तुम्हाला असं खूप जास्त फॅट आहे तर तो कमी करण्यासाठी समजत नाहीये, तर माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, फक्त लेडीज साठी आहेत. तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून डिटेल्स घेऊ शकता आणि बॅचेस मध्ये जॉईन होऊ शकता. तर मी सोमवार तुमच्या करते, करून घेते आणि छान छान रिझल्ट बॅचेसचे तुम्हाला पण भेटू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचंय. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बेल आयकनला क्लिक केलं तर रोजचे नोटिफिकेशन येत जाणार. वेगवेगळे सोपे योगासन माझ्या चॅनलवरती असतात. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत